नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहणार आहोत 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। राज्यात यंदा सर्वदूर दमदार पाऊस। 1 जून ते 4 सप्टेंबर काळात सरासरीपेक्षा 29% अधिक पाऊस। नगर, सांगलीत जास्त तर हिंगोलीत सर्वात कमी पावसाची नोंद। राज्यातील 138 मोठ्या धरणातील सरासरी पाणीसाठा 90%, 260 मध्यम प्रकल्प 71% भरले तर 2599 लघु प्रकल्पात 47% पाणीसाठा। जळगावातील वाघूर धरण 100% भरलं। मंत्री गिरीश महाजनांकडून सपत्नीक वाघूर जलाशयाचं जलपूजन। नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरण हे 96% भरलंय। गिरणा धरणातून 2442 क्युसेकने विसर्ग सुरू। पुण्याच्या भोरमधल्या नीरा खोऱ्यातील भाटघर धरणातून 13 तर नीरा देवघर धरणातून 5 टीएमसी पाण्याचा विसर्ग। नीरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू। 2017 नंतर धरणातून मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलं होतं पाणी। परभणीत अतिवृष्टीनंतर सोयाबीन पिकांवर अळीचा प्रादुर्भाव। परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागाकडून शेतशाळेचं आयोजन। परभणीतील येलदरी जलाशय 63% भरलं। जलाशयात आणखीन वाढ होण्याची स्थिती। खडकपूर्णा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। पैनगंगा नदीचा पूर ओसरला। नदीकाठच्या भागातील सोयाबीन पिकं उद्ध्वस्त। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। वाशिम जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे 9526 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 55 शेतकऱ्यांची 52 हेक्टर जमीन खरडून गेली। नुकसानग्रस्त भागात पंचनाम्याला गती। हिंगोलीत मुसळधार पावसाने हळद पिकाचं प्रचंड नुकसान। शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची अपेक्षा। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणीत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात। पावसाची पुन्हा जोरदार एंट्री। वाशिमच्या सहाई तालुक्यात मुसळधार पाऊस। नदीकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली। सोयाबीन, तूर, कपाशीचं नुकसान। 20 महसूल मंडळात अतिवृष्टी। जळगावच्या बोदवड आठवडे बाजारात पावसाचं पाणी। बाजारपेठेतील व्यावसायिकांचं मोठं नुकसान। बाजारपेठेत सर्वत्र चिखलाचं साम्राज्य। गोंदिया जिल्ह्यातील 10 कृषी केंद्राचे परवाने निलंबित। कृषी गुणनियंत्रण निरीक्षकांची कारवाई। बोगस बी बियाणे, खते व कीटकनाशकांच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने 9 भरारी पथकं स्थापन केली। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो। नांदगाव तालुक्यातील पूर्ण भागातील गावांचा सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला। सातपुडा पर्वतरांगेत सतत सुरू असलेल्या पावसामुळे जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यात छोटे मोठे प्रकल्प 100% भरले। परिसरातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला। चाळीसगावच्या मुन्नाड धरणात केवळ 10% पाणीसाठा शिल्लक। धरणावर चाळीसगाव तालुक्यातील 20 ते 22 गावांच्या पिण्याचा तसंच सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न। वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरण ओव्हरफ्लो। एकबुर्जी प्रकल्पाच्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। कोयना धरणात पाण्याची आवक वाढली। धरणाचे 6 दरवाजे उघडले। कोयना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव फूल येथील पूरग्रस्तांना अन्नधान्य किटचं वाटप। ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपू पाटलांचा उपक्रम। नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाचा जोर ओसरणार। शुक्रवार नंतर नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाचा कोणताही अलर्ट नाही। नागपूर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा 10% जास्त पाऊस। भंडारा जिल्ह्यातील तिन्ही मंडळात अतिवृष्टी। 24 मिलीमीटर पावसाची नोंद। भंडारा जिल्ह्यात आज येलो अलर्ट। बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 11,609 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। 16,425 शेतकऱ्यांना पावसाचा फटका। कापूस, तूर, मका, सोयाबीन, उडीद या पिकांचं मोठं नुकसान। धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। अतिवृष्टीत नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे न करता त्वरित मदत जाहीर करा। परभणीत शरद पवार गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। राज्यात शक्ती कायदा लागू व्हावा या मागणीसाठी नागपुरात शरद पवार गटाचं आंदोलन। अनिल देशमुखांच्या नेतृत्वात महिलांचं आंदोलन। बुलढाण्यात ठाकरे गटाच्या मशाल रॅलीचं आयोजन। शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी ठाकरे गटाची रॅली। बुलढाणा आणि मातोळा तालुक्यातील 151 गावातून मशाल यात्रा निघणार।
अमरावतीत शिक्षक दिनी आश्रमशाळेतील शिक्षकांचं काळ्या फिती लावून आंदोलन. आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकांच्या अनेक दिवसांपासून मागण्या प्रलंबित. जळगावच्या मुक्ताईनगर तहसील कार्यालयावर आदिवासी कोळी समाजाचा बिराड मोर्चा. आदिवासी कोळी समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक. साताऱ्याच्या कराडमधील ढेबेवाडीत मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदू आक्रोश मोर्चा. या मोर्चाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित. चंद्रपूरमध्ये लैंगिक अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीची आत्महत्या. 2 सप्टेंबरला रात्री 17 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती. आरोपी शिवम दुपारेवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिव जनस्वराज्य यात्रेला शेगावातून सुरुवात. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन जनजागृती. 2 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची मागणी. नंदुरबारमध्ये शाळेत चिमुकलीवर झालेल्या विनयभंगाच्या निषेधार्थ मराठा समाजाचा मूक मोर्चा. हजारो नागरिकांच्या तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा. नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांचा मोर्चा. या मोर्चात हजारो आदिवासी बांधव सहभागी. आमच्या समाजाचे 55,000 रिक्त पद भरा, अन्यथा आंदोलन करू. माजी आमदार संतोष टारफेंचा इशारा. नाशिकच्या तपोवनमधील हाय प्रोफाईल सोसायटीतील कुंटणखान्याचा भांडाफोड. राजकीय वरदहस्ताने महिलेने सुरू केला होता कुंटणखाना. आरोपी महिला ताब्यात. एसटी कर्मचाऱ्याच्या संपाचा सिंधुदुर्गला मोठा फटका. 2 दिवसाच्या संपात एसटीचं 14 लाखाहून अधिक उत्पन्न बुडालं. बारामतीत एसटी कर्मचाऱ्यांनी फटाके वाजवत आणि पेढे भरवत केला आनंद उत्सव साजरा. वेतनवाढीच्या निर्णयानंतर कर्मचारी आनंदात. जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठाराचा हंगाम आजपासून सुरू. पर्यटकांसाठी ऑनलाईन बुकिंग 10 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येईल. यावेळी 150 रुपये प्रवेश शुल्क असणार आहे. अकोल्यात बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी उसळली. एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यानंतर बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली.